नमस्कार मित्रांनो, RTE 25% मोफत प्रवेश प्रक्रिया अर्ज करणे सुरू झाले असून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी गुगलवर सर्च करा RTE ॲडमिशन. त्यानंतर student.maharashtra.gov.in या वेबसाईटवर क्लिक करा. वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. RTE मोफत प्रवेश फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट ओपन झाल्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन असे तुम्हाला दिसेल, त्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर असा डॅशबोर्ड ओपन होईल, ज्यामध्ये अर्ज करण्यासाठी लिंक आपल्याला दिसेल, न्यू रजिस्ट्रेशन. त्यावर क्लिक करायचे आहे. न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे, ज्यामध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमच्या मुलाचे आधारनुसार संपूर्ण नाव व जन्मतारीख व्यवस्थित भरायची आहे. सुरुवातीला आडनाव, त्यानंतर चाइल्ड नेम, मुलाचे नाव आणि वडिलांचे नाव ही माहिती भरून घ्यायची आहे. स्पेलिंग एकदा चेक करून घ्या. त्यानंतर अपंग असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्यापुढे मुलाची जन्मदिनांक सिलेक्ट करताना चूक होणार नाही याची काळजी घ्या. जन्मदिनांक टाकून झाल्यानंतर खालील कॅप्चा टाईप करून तुमचा मोबाईल नंबर टाकून रजिस्टर या ऑप्शनवर क्लिक करा. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवर मेसेज येईल, त्यामध्ये तुम्हाला युजर ID व पासवर्ड प्राप्त होईल. युजर ID म्हणजे तुमचा ॲप्लिकेशन नंबर. त्यानंतर युजर लॉग इन इथे ॲप्लिकेशन नंबर टाईप करून घ्यायचा आहे. त्याखाली तुम्हाला मेसेजमध्ये मिळालेला पासवर्ड टाईप करून खाली दिलेला कॅप्चा टाईप करून लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचे आहे. त्यानंतर असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल. येथे तुम्हाला पासवर्ड चेंज करायचा आहे. त्यासाठी मेसेजमध्ये मिळालेला पासवर्ड टाकून घ्या. त्यानंतर नवीन पासवर्ड तुमच्या लक्षात राहील असा सोपा पासवर्ड तयार करून सबमिट करून घ्या. सबमिट झाल्यानंतर पुन्हा ॲप्लिकेशन नंबर व नवीन पासवर्ड टाकून लॉग इन ऑप्शनवर क्लिक करून घ्या. तुमचे लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारे डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल. यामध्ये वर चाइल्ड इन्फॉर्मेशन, सुरुवातीला जे चाइल्ड इन्फॉर्मेशन आहे, त्यानंतर ॲप्लिकेशन, त्यानंतर डॉक्युमेंट्स, त्यानंतर स्कूल सिलेक्शन या प्रकारची माहिती तुम्हाला अचूक भरायची आहे. सुरुवातीला चाइल्ड इन्फॉर्मेशनमध्ये जर आपण क्लिक केले तर आपल्याला मुलाची नावाची माहिती दिसेल. त्याखाली मुलाचे आईचे नाव आपल्याला टाईप करून घ्यायचे आहे. त्यानंतर आईचे नाव टाईप करून झाल्यानंतर त्याखाली वडिलांचे नाव व संपूर्ण नाव आपल्याला इथे टाईप करून घ्यायचे आहे. वडिलांचे नाव टाईप झाल्यानंतर पुढे आपल्याला खाली जेंडर सिलेक्शन करायचे आहे. त्यामध्ये मेल असेल, मुलगा असेल तर मेल सिलेक्ट करा, फिमेल असेल तर फिमेल सिलेक्ट करून घ्या. पुढचा ऑप्शन आहे पॅरेंट स्टेटस. यामध्ये आहे आई वडील दोघे आहेत असेल तर जनरल ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर खाली तुम्ही ज्या ठिकाणी राहता तेथील पत्ता टाकून तुमचा जिल्हा, तालुका व गाव सिलेक्ट करून सेव्ह या ऑप्शनवर क्लिक करून घ्या. मित्रांनो, इथे लक्षात ठेवा, तुमचा ॲड्रेस सेव्ह केल्यानंतर तुम्हाला इथे गुगल मॅपचे ऑप्शन येईल, ज्यामध्ये तुम्हाला लोकेशन सेट करायचे आहे. त्यामुळे सेव्ह केल्यानंतर तुम्हाला सेव्ह एडिट गुगल ॲड्रेस हे ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे गुगल मॅप ओपन होईल, ज्यामध्ये तुम्हाला रेड कलरचा बलून दिसेल. तो तुम्हाला तुमच्या ॲड्रेसनुसार तुमच्या घराच्या ॲड्रेसवर सेट करून घ्यायचा आहे. ॲड्रेस सेट केल्यानंतर सेव्ह अँड अपडेट या ऑप्शनवर क्लिक करून अशा प्रकारे तुमचे लोकेशन सेव्ह होईल. त्यानंतर सेकंड ऑप्शन ॲप्लिकेशन, वरती जे ॲप्लिकेशन आपल्याला दिसते या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचे आहे. येथे तुमचा मुलगा कोणत्या वर्गासाठी पात्र आहे ते सिलेक्ट करायचे आहे. फर्स्ट स्टँडर्ड तुम्हाला इथे दिसेल. वयाच्या नुसार आपल्याला तिथे स्टँडर्ड दिसेल, तर इथे फर्स्ट स्टँडर्ड सिलेक्ट करून घ्या. पुढचा ऑप्शन आहे सिलेक्ट रिलिजन, तुमचा धर्म.
तुमचा जो धर्म आहे मुस्लिम, शीख, बुद्धिस्ट, जैन, पारसी व हिंदू यापैकी जे असेल ते सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर सिलेक्ट कॅटेगरी यामध्ये तुमच्या जातीचा तपशील आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. जर तुम्ही जनरल असाल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला अपलोड करणे अनिवार्य आहे आणि जनरल सोडून तुम्ही इतर कॅटेगरीमध्ये असाल जसे SC, OBC इतरमध्ये बसत असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करणे अनिवार्य आहे. तुम्ही जर OBC असाल तर OBC सिलेक्ट करून घ्या. त्यापुढे मुलगा दिव्यांग असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर आधार नंबर टाकून घ्या. आधार टाकून झाल्यानंतर खाली दिलेले डॉक्युमेंट जसे की तुमचे ॲड्रेस प्रूफ, बर्थ सर्टिफिकेट, त्यानंतर हँडिकॅप असाल तर येस, नसेल तर नो करा. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट येस करून सेव्ह ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला जे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे त्यामध्ये पालाच्या आधार, कास्ट सर्टिफिकेट व तिसरे रहिवासी पुरावा हे अपलोड करणे अनिवार्य आहे. आणि जर तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये असाल तर जनरल सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर दिव्यांग येस नो करा. त्यापुढे इन्कम सर्टिफिकेट येस करून सेव्ह करून घ्या. डॉक्युमेंट वरती दिलेले डॉक्युमेंट या ऑप्शनवर सिलेक्ट केल्यानंतर आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला व रहिवासी पुरावा ज्यामध्ये तुम्ही रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट यापैकी कोणतेही एक अपलोड करू शकता. सर्व डॉक्युमेंट अपलोड करताना PDF मध्ये पाहिजे व त्यांची साईज 600 KB आत असणे आवश्यक आहे. अशा प्रकारे डॉक्युमेंट अपलोड करून झाल्यानंतर तुम्हाला स्कूल सिलेक्शनच्या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. जे वरती आपल्याला दिसतंय ना त्या स्कूल सिलेक्शन तेथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला 1 किलोमीटरच्या अंतरातील शाळा दिसतील. यामध्ये तुम्ही 1 ते 10 शाळांची निवड करू शकता. मित्रांनो, शाळा निवड करताना शाळेची डिटेल्स तुम्हाला दिसेल तर संपूर्ण माहिती व्यवस्थित चेक करून घ्या आणि दिलेल्या बॉक्सवर टिक करून सेव्ह या ऑप्शनवर क्लिक करून घ्या. माहिती सेव्ह करून झाल्यानंतर वर फॉर्म सबमिशन इथे क्लिक करा. तुम्ही भरलेली सर्व माहिती ॲप्लिकेशन डिटेल शो होईल. यामध्ये भरलेली सर्व माहिती बरोबर आहे का एकदा खात्री करून घ्या. भरलेली माहिती बरोबर असेल तर खाली दिलेल्या बॉक्सवर क्लिक करून कन्फर्म अँड सबमिट या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचे आहे. कन्फर्म अँड सबमिट केल्यानंतर तुमचा फॉर्म येथे कंप्लीट होईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे सोप्या पद्धतीने तुमच्या मुलाचा RTI 25% मोफत शिक्षणासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. भरलेला ॲप्लिकेशनची प्रिंट काढण्यासाठी वर दिलेला फॉर्म सबमिशन या ऑप्शनवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर खाली जनरेट PDF म्हणून ऑप्शन तुम्हाला दिसेल. तेथे क्लिक करून तुम्ही तुमच्या अर्जाची प्रिंट काढून ठेवा. धन्यवाद.